विभाग मध्ये झालेला आहे। वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिली धाव बॅटनं आली आहे। उमेशने आपल्या टीमचं श्री गणेशा खातं ओपन केलेलं आहे। आज पाहुण्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते। मोठी स्पर्धा आहे। गेली 3 दिवस ही स्पर्धा चर्चेला आलेली आहे। खर्च देखील फुल केलेला आहे या स्पर्धेमध्ये। विजयजी भोईर साहेब पोहोचलेले आहेत या व्यासपीठावर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। पुढच्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं। जयदुर्गा सुरई आणि त्यांच्या अगेन्स्ट कालिका माता खारबाव। पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमेच्या दिशेने निघून गेलाय। अडवण्याचा प्रयत्न, फक्त प्रयत्न पाहायला मिळेल। चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार। एक चांगली सुरुवात आहे। वेलकम विलास बालू सर, मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम लॉर्ड कमिटी सदस्य पोहोचलेले आहेत। प्रमोद भोईर साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। धाव संख्या 5। थोडीशी मॅच थांबली गेली आहे चेंडूच्या आकाराने, नक्की जी मॅच थांबली गेली आहे। फक्त पंच आपण चेंडू चेक करू शकता, कालपासून आपण सांगतोय। ठीक आहे, चेंडू सीमेच्या बाहेर गेला, आलेला नाहीये, दुसरा चेंडू दिला गेला। वेलकम, क्या बात आहे। प्रमोद भोईर दमनवरून डायरेक्ट इथेच आलेत की काय? आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर विलास बालू सर, वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सुंदर असा हा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे। फक्त एकच धाव घेता आली आहे किशोरला। धावा झालेल्या आहे धावफलकावर 6 धावा, 6 विदाउट लॉस्ट। काल खऱ्या अर्थाने शेलूमाता वर्ल्ड टीम संघाने चांगला क्रिकेट खेळलाय आणि शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोद भोईर या व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत। फायनल मध्ये दाखल झालाय संघ। पुढचा चेंडू, चांगला स्ट्रोक, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आला चेंडू पर्यंत। एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज आउट। किशोर बॅक टू डग आउट। थँक्यू। बॅटर नेम जे वेताल कोपर संघ, जर तुमचे 13-14 खेळाडू असेल एकाला पाठवून द्या आपण। समोर उडवलाय, उमेशने हा स्ट्रोक खेळलाय, चेंडू थांबणार नाहीये, सी मारे का पार, येतोय मॅक्सिमम 6। सुनील नवीन फलंदाज आला, नो स्ट्राईकला आपण पाहतोय। धावा झालेल्या आहे धावफलकावर 13 धावा, 13। एक चांगली सुरुवात, अजून एक मोठा फटका, मात्र यावी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे। ओ, झेल सोडली गेली आहे आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता सुनीलने। आता फक्त 2 धावा पूर्ण करता आलेल्या आहेत तिथे। धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। चांगला टार्गेट सेट करताना आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या
महेंद्रच्या अगेन्स्ट 15 धावा आलेल्या आहेत. आज दिवस फार मोठा आहे, मेगा फायनल डे आहे. आयोजक अगदी 8:30 वाजता पूर्ण तयारीमध्ये इथे उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने वेळेवर मॅच सुरू केली आहे. अल्पेश गायकवाड नक्कीच वेळेवर आला होता, मग लाईव्ह टेलिकास्ट देखील वेळेवर आले होते, पंच वेळेवर आले होते. पंधरा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात आणि आऊट झाले ना किशोर, तेव्हा फक्त पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आले. 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेली आहेत, लक्षात घ्या. अल्पेशने वेळ लिहिलेला आहे, 11:18 मॅच सुरू झाली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. केशव आलाय, षटक क्रमांक 2. नक्कीच 15 मिनिटाचा वेळ आहे. 17 मिनिट चेक चेक. गोलंदाज केशव, पुढचं चेंडू शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा समोर खेळलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अजय चेंडूला फील्ड करतोय आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि आता काय ठरलंय पाहूया आपण. आता मात्र कुठेतरी फलंदाज बाद होत आहे. एकूण किती धावा पंच पूर्ण केलेल्या आहेत?
उईर यांच्या नावावर अर्धशतक कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे ठरले होते. पैठणी सारी पटकवली होती कालच्या दिवसामध्ये. थोडासा स्पीडअप ठेवा, आपण वेळ लागला गेला आहे. 18 मिनिटं तुम्हाला दिली आहे टोटल. अल्पेशने सांगितलंय की टोटल 17 आहेत. 18 मिनिटाला 2 खेळाडू 30 सर्कलमध्ये. चांगला चेंडू आणि पालत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. न्यू बॅटर हिटमॅन ऑफ कोपर विनायक मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन. सुरुवात केली आहे सिंगल धावेने. धाव फलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. 10.50 ची सरासरी गाठते टीम. एक चांगली सरासरी म्हणू शकता आपण. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. 12 मिनिटं घेतलेले आहेत. लक्षात घ्या टीम सरवली. सोमनाथ चौधरी नक्कीच तुम्ही एकत्र येऊ नका. यस कॅप्टन, तुम्ही एकत्र येऊ नका. तुम्ही तुमचा वेळ वाचवा. अल्पेशने दोन्ही टीमचा टाइम लावलेला आहे. नक्कीच बॅटर जितका वेळ घेणार तितकंच पॅनल्टी बॅटरला देखील लागेल. जितू आल्या षटक क्रमांक 3. एक अनुभवी खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर नाव गाजवलं या खेळाडूने. जितू पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर खेळलाय अजय आहे. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग डीप मध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चांगली हा खेळ सध्या तरी जय बेताल कोपर संघाच्या माध्यमातून 22 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये मागच्या वर्षीचा डिफेंस चॅम्पियन संघाला या स्पर्धेतून बाहेर काढला होता बेताल संघाने. ओ स्विच इट, कडक स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार. आता पंचांचा निर्णय काय ते पाहूया आपण. धन्यवाद. पंचांना चेक करायचंय चौकार की षटकार. तिसरे पंच सुनील म्हात्रे सर बघतायत आणि कॅमेरामॅन देखील इशारा करतोय की चौकार. मात्र पाहूया आपण. कॅमेरामॅन आपल्या भरोश्यावर जर स्पर्धा असती तर मग आपण इथे नाही, चांगल्या कुठेतरी रॉयल कंपनीमध्ये कामावर असतो आपण. टेक्निकल आहे आपल्याकडे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, चेक करतायत. निर्णय पोहोचवला जाईल मैदानामध्ये. येस चौका आहे. अगदी तिसऱ्या पंचाने देखील ठरवलं की हा चौकार आहे. बाउंड्री आहे. वेलकम बाउंड्री. संदीप पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावा झालेला आहे. धावफलक 26 धावा. दुसऱ्या चेंडूची मागणी केली गेली आहे. जय बेताल कोपर टीम या वर्षी काय क्रिकेट राहिले कोपर संघाचा आपण पाहतोय. वेलकम. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सचिव साहेब उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय प्रदीप जोशी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज खारबाव संघाला इन ऍक्शन मध्ये बघणार आहोत. चला संदीप, आपण आपल्या स्ट्रायकिंग वर जायचंय. आपण जुना चेंडू दिला गेला. 70 कंपनीचा चेंडू आहे. फक्त पंच चेंडूला चेक करू शकतात आणि पंच जेव्हा जुना चेंडू दिला जाईल तेव्हा आपण दोघांनी चेक करा. काही हरकत नाही, मात्र फलंदाजाकडून देऊ नका. चला जय दुर्गा सुरई टीम, आपण देखील आपली रिपोर्टिंग करायचे. खारबाव संघाचे कॅप्टन आणि सर्व इथे पोहोचलेले आहेत. मोठा फटका खेळायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे चेंडू. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. भन्नाटच फॉर्म मध्ये संदीप आणि विनायक आणि त्याचबरोबर कोपर संघ 3 स्पर्धा गाजवली या संघाने. ट्रॉफी मात्र हाती लागली नाहीये. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी साठी हा सध्या तरी खेळ पाहायला मिळतोय. टीम मीटिंग अजिबात करू नका. बॅटर आपण देखील एकत्र येऊ नका प्लीज. आज रविवार आहे. आयोजक वारंवार सूचना देत आहेत. यस स्पेशल सूचना कोपर संघासाठी आहे. स्ट्रेट ड्राइव्ह, कडक चौकार, चेंडू सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद. सूचना आहे स्पेशल कोपर संघासाठी की तुम्ही एकत्र येऊ नका. चेंडू मागे ऑलरेडी तुम्हाला मागच्या स्पर्धेमध्येच तुम्हाला एक वॉर्न करण्यात आलेला आहे भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून. तर प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. एकत्र येऊ नका आपण चौकार षटकार नंतर. खास करून पंचाने देखील आपण लक्ष ठेवायच्या गोष्टीकडे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ निघून गेलाय. डॉट चेंडू. सकाळचा सामना खूप चांगला रंगतदार सामना राहिला होता आणि त्याच्यामध्ये सरोली संघाने जिंकला आणि याच्यानंतर
आपण बघितला की लो स्कोरिंगचा सामना होता तो सहजरित्या जिंकला गेला होता वेताल कोपर संघाच्या माध्यमातून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली का पाहूया आपण. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. सोमनाथ चौधरी चेंडूला फील्ड करतात. यस, बॅट कट होते. सोमनाथ चौधरी आज वारंवार चांगली फिल्डिंग करताना टीमचे कॅप्टन, एक लकी खेळाडू आहे सरोली टीम संघाचा. जेव्हा जेव्हा खेळतो मैदानामध्ये तेव्हा संघ जिंकतो असा उल्लेख आम्ही नेहमी करत असतो. आणि त्यांच्याकडे अजून कॅच गेली नाहीये. ओ हो हो, काफी दूर चेंडू सीमारेखा पार, येतोय माहिती षटकार. आलेले आहेत 38 धावा, 38 रन. एक चांगला टोटल सध्या सेट केलेला आहे. 17 मिनिटं वापरली गेलेली आहेत. फिल्डिंग लावून घ्या. आपण चेंडूची मागणी केली मैदानाच्या आतमधून आणि आता पंचांना देखील आयोजकांनी सांगितले की तुमच्या जवळ देखील 2 चेंडू तुम्ही ठेवा जुने, जेणेकरून वारंवार दुसरा चेंडू मैदानामध्ये मागू नका आपण. धावा झालेले आहेत 38 धावा, 38 धावा धावफलकावर. पाणी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलेलं आहे आणि पाणी घेऊन आता पाहतोय आपण एक चांगली धावसंख्या. शेवटचा स्लॉगर आहे आणि गोलंदाज आपली तयारी करतायत. प्रवीण गोलंदाज आपली तयारी करतायत. हाणामारीचा हा षटक आहे आणि इथून 2 फलंदाज असे आहेत की ज्याने आतापर्यंत या चालू अंगामध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या नाकामध्ये दम केलाय, तो म्हणजे संदीप आणि विनायक. विनायक हार्ड हिटर, चांगला आघात झाला होता. शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. विनायकच्या बॅटमधून टीमचे कॅप्टन आहे संकट मोचन संदीप सध्या स्ट्रायकिंगवर. प्रवीणचा हा पहिला चेंडू, राईट हा मोर द विकेट. शॉर्ट बॉल समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. अजय चेंडूला फील्ड करतोय. हलकासा मिस फील्ड झालाय. चेंडू आता सीमेच्या बाहेर येतोय. राहिला होता. अजयच्या माध्यमातून चौकार गेला. चेंडू अडवला चांगला होता, मात्र थोडासा चेंडू बाजूने निघून गेला. पुन्हा एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. लॉंग ऑन डीप मध्ये दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकच धाव समाधान म्हटला जातं. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 43. 43 धावा, एक चांगला टोटल पाहायला मिळत आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 5 धावा पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर आलेल्या आहेत. बाबूनाथ शिल्के पुन्हा एकदा जुळलेले आहेत आमच्याशी. पुढचा चेंडू, विनायक सज्ज होत आहे. हिटमॅन ऑफ कोपर, कॅप्टन. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये, मात्र विकेट किपर यांच्याकडून झालेली ही मिस्टेक. बॅट कट होते. कदाचित असं वाटत होतं की चेंडू डॉट येईल, मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 44 धावा धावफलकावर. जयदुर्गा सुरई टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर कालिका माता खारबाव टीमचे कॅप्टन. आपण पूर्णपणे तयारी करा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. सोडून दिलाय. लेग स्टंप सोडून चाललाय चेंडू आणि त्याच्यावर आता डायरेक्ट हिट आणि संदीप बाद. होतं माहिती आहे की या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाईट आलाय. वाईटची धाव संख्या 45 धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन विनायक आपण लक्षात घ्यायचंय. आपण जेव्हा डाव समाप्त होईल तेव्हा एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल तर तुम्ही आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या,
कारण की सर्वच खेळाडूंची नावं अल्पेश गायकवाडला देखील माहिती आहे आणि मी देखील नवीन आहे तुमच्या असोसिएशनमध्ये. यस, थँक्यू. फुलटा चेंडू फुल टॉल उचल करताना चेंडू सीमा रेखा पार, षटकार. अजून एक मोठा फटका समोर, स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा रेखा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा षटकार. नाना गोंदली यांच्या माध्यमातून एक टी शर्ट मिळेल जर अजून एक षटकार आला तर. या चालू हंगामामध्ये प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी एक सुवर्ण संधी ठेवली. या स्पोर्ट टी शर्ट जो आहे प्रत्येकाला दिला गेलाय. ओ, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडू इथे टाकला गेला आणि आता षटक समाप्तीचा इशारा सुरेश गरसरांच्या माध्यमातून. टोटल धावा आहे धावफलकावर 57 आणि 58 धावा धावफलकावर इथे बनवायच्या आहेत. एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस आणि टॉससाठी जयदुर्ग सुरई टीम आणि कालिका माता खारबाव आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. पहा, मला वाटतं दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित नाही आहेत. आपण खारबावचे कॅप्टन आहेत इथे, मात्र जयदुर्ग सुरई टीमचे कॅप्टन आपण या. जयदुर्ग सुरई टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. मी अगोदरच सांगितलंय, तुम्ही लॉट प्रमाणे चाला. तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघतायत सामना किती वाजता सुरू झाला या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण 9:15 टॉस केलाय, 9:30 पहिला चेंडू टाकलाय. तुमचा लॉटवर टाइम आहे 9, म्हणजे रिपोर्टिंग 9 वाजता तुम्हाला करायचीच आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच स्वागत आणि सन्मानाकडे आपण बोलूया. नक्कीच आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर यांचा आपण स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने करूया. आपण सर्वप्रथम विलास बालू पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. एक ज्येष्ठ क्रिकेटर आहेत, जाली कामतगड संघाचे विकास भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. त्यांना माहीची शाल ओढली जाते. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहेत. या व्यासपीठावर सुंदर असा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जात आहे या व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेला आहे. वेलकम सूर्य टीमचे कॅप्टन देखील आलेले आहेत. त्यानंतर सन्माननीय प्रमोद भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो, येणाऱ्या 7, 8, 9 जानेवारी दमन दौरा जो आहे पूर्णपणे तयार केलेला आहे आणि आपल्या बॅगा ज्या आहेत आपण बांधून ठेवा आतापासूनच. त्यांचा सन्मान इथे केला गेलाय प्रमोद भोईर यांचा. त्यानंतर सन्माननीय शैलेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. त्यांना देखील विनंती करते हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गिफ्ट हॅम्पर नक्कीच आपण प्रत्येक खेळाडूला देणार आहोत दिवसभरामध्ये. उपस्थित शैलेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे या व्यासपीठावर. त्यांना देखील माहीची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपण आपली उपस्थिती दाखवली या स्पर्धेमध्ये.
क्षेत्ररक्षण सजवला गेलाय. सलामीचे फलंदाज देखील आलेले. संदीप प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. जयदुर्ग सुरे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे आपण. सन्माननीय पाहुणे विलास बालू पाटील सर आणि त्याचबरोबर विजय भोईर उपसरपंच, त्याचबरोबर प्रमोददादा भोईर, शैलेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपण सर्वांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्याचबरोबर बंडू पाटील साहेब आपण देखील यायचं आहे. स्वागत आणि सन्मान तर होतातच, मात्र टॉस करूया. वेलकम हनुमान पाटील आमचे बंधू. टॉस साठी आपण पाहतोय पाहुण्यांना या टॉस बॉक्स मध्ये पाहतोय. एका बाजूला माझ्याच गावचा संघ आहे जयदुर्ग सुरई आणि दुसऱ्या बाजूला माझेच गावचे प्रदीप जोशी. दोन्ही संघांना शुभेच्छा. हेड अँड टेल असा कॉल आहे आणि विजय भोईर साहेब सरपंच आपण पाहतोय. ओ टॉस इथे जिंकला गेलाय तो म्हणजेच खारबाव संघाने. बसून घ्यायचं आपण व्यासपीठावर. फक्त निर्णय कळवणार आहोत आपण. प्रदीप जोशी आपण टॉस जिंकला, काय निर्णय? नक्कीच तुमच्या संघासाठी शुभेच्छा आहेत. मॅच सुरू आहे. यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे जयदुर्ग सुरई. चला आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया. गोलंदाज तयारीमध्ये आहे. रमेश समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये. पॉवर प्लेचा हा षटक आहे आणि हा पॉवरफुल चौकार पाहायला मिळतोय. आजचा दिवसच फार मोठा आहे. आज दिवस मोठा आहे आणि नक्कीच सर्व संघ जे आहेत वेळेवर आलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होत आहे रमेश. गोलंदाज रमेश. स्ट्रायकिंगवर फलंदाज आहे रवींद्र. फार अपेक्षा आहे या खेळाडूकडून की कारण की या धावा झाल्याच पाहिजेत. संदीप वारंवार आयोजक आम्हाला सूचना देत आहेत. चांगलं वाटत नाही आम्हाला देखील की वारंवार तुम्हाला आम्ही सांगावं. मोठा फटका खेळला समोर. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. हा चेंडू थांबणार नाहीये. येते वन बाउन्स. अजून एक चौकार. नक्कीच सुंदर अशी बॅटिंग इथे पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. आज कोणता संघ जो आहे नक्कीच जय बजरंग कारोली संघ बरोबर खेळ आणि फायनलचा मॅच नक्कीच शेलूमाता वर्ल्ड संघ कोणत्या संघ बरोबर खेळ ही माहिती तुम्हाला संध्याकाळी मिळेल. चांगली सुरुवात तर झाली आहे इथे. सरोली टीम इलाका हमारा है, धमाका भी हमारा है नक्कीच दाखवत असताना पंचकृषी क्रीडांगण पिंपलगर गोवे या ऐतिहासिक मैदानावर चांगला खेळ सध्या तरी. पुढचा चेंडू गोलंदाज रमेश. बॅटर सज्ज आहे रवींद्र. सुंदर असा हा स्ट्रोक. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे टीमचा कॅप्टन विनायक. चेंडूला फील्ड करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डेंजरकडे थ्रो, मात्र 2 धावा अगदी वेगाने पूर्ण करताना रवींद्र आपण पाहतोय. 2 धावाने संघाची धाव संख्या झाली आहे धावफलकावर 11 धावा. विकेट नाहीये. सुरुवात चांगली आहे. अशा प्रकारची सुरुवात झाली होती पहिल्या डावामध्ये वेतल कोपर संघाच्या माध्यमातून जिथे 15 धावा आल्या होत्या. आता सुरुवात चांगली झाली आहे जय हनुमान सरोली टीम संघाची. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये होता. उमेश तिथे पोहोचला गेला नाहीये.
एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, विनायकचा बॅकअप पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केली जातात, प्रत्येक चेंडू मागे इथे धावा पूर्ण केले जात आहेत. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते सरुली टीम संघाच्या माध्यमातून. पुढच्या मॅचचा टॉस खारबाव संघाने जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि जयदुर्ग सुरई संघाला हवं होतं ती क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांना देखील लाभ मिळालाय. पुढचा मॅच पाहायला विसरू नका, खारबाव वर्सेस सुरई. पुढचा चेंडू रमेश गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सुंदर असा हा ट्राय, क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावा झालेला आहे धावफलकावर 14 धावा. एक चांगली सुरुवात म्हणूया आपण टीम जयानमन सरोली संघाच्या माध्यमातून. विकेट गेलेला नाहीये. नक्कीच कॅप्टन सोमनाथ चौधरी भरपूर खुश आहे आपल्या संघावर ज्या प्रकारे खेळत आहेत. नक्कीच आई गावदेवी चषक 2025 मध्ये पाण्याची व्यवस्था जी झालेली आहे, आरवी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर रमाकांत विनायक वाकडे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रोप्रायटर हरेश गणेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आई गावदेवी वॉटर सप्लायर आणि आरवी एंटरप्राइजेस तिसऱ्या पंचांची आता मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाणी मैदानाच्या आतमध्ये आला होता, पाणी घेऊन जितू काहीतरी मेसेज पोहोचवताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळेल प्रेक्षकांना. तिसरे पंच सुनील म्हात्रे सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. चांगला खेळ हीच अपेक्षा सर्व प्रेक्षकांना. आज वार रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी म्हटलं की मग प्रत्येक जण या ग्राउंडवर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा षटक मनोहर ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवला होता तो गोलंदाज मनोहर आलाय. मनोहरची गोलंदाजी तुम्ही पाहतायत. टायमिंग सेट आहे कारण की हो यस 11:48 दुसरा डाव सुरू झालेला आहे कोपर संघाचा. गोलंदाज मनोहर गोलंदाजी करताना शॉर्ट बॉल होता, टर्न केलाय चेंडूला ऑन साइडला. संदीप चेंडूला फील्ड करतो. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज सेफ आहे असं पंच स्क्वेअर लेग सांगताना 2 धावा कंप्लीट. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत, ते म्हणजेच 16 धावा 16. चांगला खेळ सध्या तरी जयानमन सरोली टीम संघाचा 58 धावा बनवायचे आहेत. सुरुवात चांगली झाली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि इथे आता मनोहरच्या अगेन्स्ट एक चांगली सुरुवात केली आहे रवींद्रने. गोलंदाजी करताना मनोहर चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स घ्यावा लागेल, रवींद्रला थांबवावा लागेल. शॉर्ट बॉल समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक विनायक चेंडू खाली आहे. ओ मौका भी दिया और छक्का भी दिया. चेंडू सीमा पार षटकार. ऑलरेडी भरपूर पुरे आले होते विनायक, आपण बघितला व्यासपीठाच्या समोरच फिल्डिंग करतायत आणि ही चूक जी आहे कदाचित महाग देखील ठरू शकतो. रवींद्रच्या बॅट मधून येणारा हा षटकार आहे. धावफलकावर 22 धावा. मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे जे हनुमंत सरोली टीम संघाने. असं वाटतं श्यामशेठ चौधरी साहेब देखील डगआउट मध्ये बसले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका आता संदीप आहे आणि संदीप चुकी करणार नाहीये. पहिला विकेट रवींद्र, बॅक टू डगआउट. हमारी तुम्हारी चलती हुई आप मैदान में, कारण की विकेट मिळाला है. आखिरकार विनायक ने राहत की सांस ली होंगी कि आखिरकार ये बल्लेबाज आउट हुआ. मात्र आउट होण्यापूर्वी काम चांगलं करून गेलाय. सांगू शकतो डगआउट मध्ये की मैं भी किसी से कम नाही है. कारण की सध्या तरी जयानमन सरोली संघाकडे आपण बघितलं तर 20 ते 25 खेळाडू आहेत. त्यांचा स्क्वॉड मोठा आहे. त्याच्यामध्ये 11 खेळाडूंना खेळण्याची जेव्हा संधी मिळतो त्या 11 खेळाडूंना चांगला खेळावा लागतो. तोच खेळ कुठेतरी पाहायला मिळाला आता सरोली टीम संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये.
अजयला देखील तीच फटकेबाजी करावी लागेल. चला सामना सुरू ठेवायचा आहे. नवीन फलंदाज झालेला आहे मैदानामध्ये. अजय आलाय. मनोहर गोलंदाज कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू अजय सज्ज होत आहे. वेल निघत आहे, लक्षात घ्या कोपर टीम. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर केला नव्हता. मात्र पहा, दुष्काळात 13वा महिना, ऑलरेडी भरपूर धावा खर्च झालेत आणि त्याच्यामध्ये हा ओव्हर थ्रो झालेला आहे आणि त्याच्यावर आता या 2 धावा पूर्ण झाल्यात. स्ट्रोक मध्ये जान नव्हते, अजयला देखील माहित आहे. मात्र अजयला हे सुद्धा ठाऊक होतं की 2 धावा आल्या नाही तर मग आवाज येईल रेकॉर्ड मधून. मारण्यासारखा चेंडू होता, सर्वांना ठाऊक आहे. धावसंख्या 24 धावा, 24. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. पुढचं चेंडू मनोहरचं शॉर्ट बॉल. पुन्हा संधी मिळणार नाहीये फलंदाजाला आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. पाहूया, तिसऱ्या पंचांची मागणी केली मुख्य पंचांच्या माध्यमातून आणि तिसरे पंच नक्कीच आम्हाला सांगतील. नक्कीच हा निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. मात्र सध्या कंडिशन थोडीशी खराब करून ठेवली आहे जय हनुमान सरोवर टीम संघाची या षटकामध्ये. कारण की चेंडू मारण्यासारखा टाकला होता गोलंदाजाने, त्याच्यावर कुठेतरी मोठा फटका आला नाहीये. यस, बॅटर इज सेफ. एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि आता स्ट्रायकिंगवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच महेंद्र. महेंद्रला देखील आपल्या हात खोळावे लागतील. महत्वाचा चेंडू आहे षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू पर्यंत आहे. आता चुकी होत नाहीये, चांगली फिल्डिंग आहे. मात्र दुसरा धाव इथे पूर्ण केला गेलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत ते म्हणजे 27 धावा, 27. 27 धावा झालेल्या धावफलकावर आणि 2 षटकांसाठी जो वेळ घेतलेला आहे तो म्हणजेच 11 मिनिटं. लक्षात घ्या, आपण आपला शतरक्षक त्वरित लावून घ्यायचं आहे. तुम्ही स्पीडअप ठेवा, तुम्ही वेळ कमी खर्च घ्या. पाणी माग केली आहे, कंपल्सरी आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाणी तुम्ही घेऊ शकता मैदानामध्ये. 58 धावांचं एक मोठं लक्ष्य आहे समोर आणि तो लक्ष्य कुठेतरी जड होत आहे आणि धावा बनतायत देखील आणि विकेट देखील जात आहेत. गोलंदाजीमध्ये गोलंदाज नक्कीच तयारी करताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीप तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल. संदीप पाटील सँडी सध्या चर्चेमध्ये या स्पर्धेमध्ये, तोच सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयारी करतोय. गोलंदाज संदीप आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अजय. जितू पुन्हा आला होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बनू शकतात या धावा, हाच नक्कीच मेसेज असावा. नुकतंच संपन्न झाली होती उपतालुका प्रमुख चषक. आपण बघितलं होतं जय हनुमान संघाच्या माध्यमातून सरवलीच्या ऐतिहासिक मैदानावर. तो चेरोबा कोण संघाने जिंकला होता चषक आणि या स्पर्धेमध्ये कोणता नवीन संघ आहे जो चॅम्पियन बनेल, ठीक संध्याकाळी तुम्हाला 5 वाजता त्याची माहिती मिळेल. संदीपचं पहिला चेंडू, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, हुक केला चेंडूला. चेंडू मागच्या बाजूने सरकलाय. शॉर्ट थर्मॅनचा शतरक्षक किशोर चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एक सिंगल धाव. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहे त्या 28 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 30 धावा. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतो. प्रयत्न जर केले सरवली टीम संघाने, सरवली टीम संघ जिंकू शकतो.
आणि जर चांगली गोलंदाजी झाली तर कोपर संघ जिंकू शकतो. संदीप आपल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना राऊंड द विकेटने पुढचा चेंडू, लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू हवेमध्ये, विनायक चेंडू खाली आहे, चुकी होणार नाहीये. एक चुकी नक्कीच केली मात्र त्याच्यावर 2 झेल चांगल्या पकडल्या गेल्यात. फलंदाज आउट. मोठा झटका लागलाय टीम हनुमान सरोली संघाला. बॅटर आउट होत आहे. मॅचवर मजबूत स्थिती निर्माण केली आहे जे वेताल कोपर संघाच्या खेळाडूने. चांगला खेळ सध्या तरी कोपर संघाच्या माध्यमातून. प्रत्येक 40+ संघ जो आहे भिवंडी ग्रामीणसाठी भरपूर चांगला क्रिकेट खेळत आहे. जुनी परंपरा, जुना क्रिकेट, ज्याने आपल्या वयामध्ये जेव्हा 20 ते 22 वयाचे जेव्हा हे खेळाडू होते तेव्हा या दुनियामध्ये लाईट टेलिकास्ट नव्हता मित्रांनो. मी पहिले देखील सांगितलं, आज देखील सांगतो, तेव्हा या खेळाडूंचा क्रिकेट खूप चांगला होता. त्या सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतं. वय जरी 40 गाठलाय मात्र तोच जिद्द आहे, तोच उत्साह आहे क्रिकेटचा त्यांच्या मनामध्ये आणि त्यांचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक फिटनेस क्रिकेट, एक आनंदाचा क्रिकेट, एक एन्जॉय क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणून येत्या 7, 8, 9 दमन दौरा नक्कीच बुक झालेला आहे. भिवंडीमध्ये आपण खेळत असतो मात्र 3 दिवस या भिवंडीच्या बाहेर दमन इथे नक्कीच खेळण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. जोरदार अपील झाली होती मात्र अंपायर्स बेस्ट जज. चला विकेट किपर आपल्या जागेवर जा, आपण गोलंदाज आपण आपल्या जागेवर या. त्यांनी अंपायर ठेवल्यात मैदानामध्ये. अपील जोरदार झाली होती. संदीपने हा चेंडू डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर. फक्त 28 धावा, 30 धावा बनवायचे आहेत. अजून इथे चेंडूचा खेळ बाकी आहे, तो म्हणजे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका आला नाही संदीपच्या अगेन्स्ट तर मग या धावा दुखी लकीर ठरू शकतात. आता काय घडलंय पाहूया आपण. विकेट किपरने कलाबाजी तर दाखवली आहे. आता अंपायर्स बेस्ट जज बघितला, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू कट झालाय आणि वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 29 रन. पुढचा चेंडू संदीप राऊंड द विकेटने लेग कटर करण्याचा प्रयत्न, फसला गेला. पुन्हा एकदा फलंदाज डॉट चेंडू टाकला गेलाय. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विनायक, संदीप, उमेश, किशोर, नंदू सर्वचे सर्व मनोहर चांगलेच खेळतात यावर्षी. 3 स्पर्धा गाजवली आहे कोपर संघाने मात्र ट्रॉफी पासून दूर आहेत. प्रयत्न सुरू आहेत त्यांचे या स्पर्धेमध्ये. खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावं लागेल. बीट होतोय, विकेट किपर सोडून दिलाय आणि मात्र शॉर्ट टर्मला चांगली फिल्डिंग आहे. वाईट आल्या, वाईट +1, 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. अजूनही 27 धावा बनवायचे आहेत. प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. संघर्ष सध्या सुरू आहे मात्र गोलंदाज सध्या तरी कोपर संघाचं डोकं दुखवत आहे कारण की वाईट टाकले जातात या षटकामध्ये आणि त्याचा फायदा सरोली टीम संघाला. चांगला खेळ सध्या तरी आता मी म्हणेल का मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर हा चेंडू षटकारच पाहिजे सरोली टीम संघाला. संदीप पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट किपर वारंवार चुका करतायत. पंच हळूहळू वळतायत आणि वाईट सिग्नल आलाय. वाईट +1, 2 धावा मिळत आहेत. जास्त स्विंग केला जात आहे, जास्त लेग कटर चेंडू टाकले जातात आणि ऑफ साइडला बाहेर जास्त निघतायत, जास्त वळण घेतला जातोय. अजून 2 धावा ऍड होत आहेत. धावा झालेल्या आहे धावफलकावर 34 धावा, 34. पुन्हा एकदा आता हा लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे आणि विकेट किपर साठी देखील सोपं काम झालंय. सरळ त्यांच्या हातामध्ये गेलाय. पुढचा चेंडू मोठा फटका येईल का अपेक्षा करते टीम. ओ हा चेंडू बाकी होता संदीपचा. हा चेंडू बाकी होता. बीमर चेंडू देखील बाकी होता. वाईट टाकलेच आणि आता बीमर चेंडू. नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. फ्रीट आहे. फ्रीटचा इशारा आलाय पंचाच्या माध्यमातून. आता फ्रीट वर मोठा फटका येईल का. प्रवीण पुढचा चेंडू संदीपचा. फ्रीट चेंडू टाकतायत. फ्रीट चेंडू चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि आहे
चेंडू सीमा पार चौकार. मॅच बनवली आहे त्या. अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकातील. ओव्हर झालेली एक विकेट आहे. स्कोरर अल्पेश गायकवाड नेत, मात्र स्कोरिंग चांगली आहे. ओव्हर झालेली आहे, काही हरकत नाही आहे. धावा झालेत 39 धावा. आणि आता अजूनही ते धावांची जी आवश्यकता आहे ती म्हणजेच 16 मिनिटं घेतलेली, काही हरकत नाही आहे. शतरक्षण लावून घ्या कोपर. फक्त तुमची 4 मिनिटं राहिलेली आहेत, लक्षात घ्या. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. आणि आता इथून उर्वरित 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. मॅच बनू शकतो. बॅटिंग करणाऱ्या संघाने देखील ध्यानात ठेवायचं आहे की तुम्ही देखील वारंवार पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊ नका. प्रत्येक षटकामागे तुम्ही पाणी आणू नका मैदानामध्ये. वेळ जितका वाचेल तेवढा चांगला आहे आयोजकांसाठी, म्हणून या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. काही काळामध्ये या मैदानामध्ये वॉटर बॉक्स बनण्याची देखील तयारी होऊ शकते, कारण की 2 ग्राउंड मध्ये आहे. एक भादवडच्या ऐतिहासिक मैदानावर आहे आणि दुसरं सोनाल्याच्या ऐतिहासिक मैदानावर आहे. आणि आता पिंपलगड संघाला आपण सांगूया की एक वॉटर बॉक्स मैदानाच्या आतमध्ये बनवा, जेणेकरून त्याच्यामध्ये बाटल्या राहतील. नंदू गोलंदाज, क्या रन बनेंगे? 19. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच जिंकू शकतो. ओ चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये चेंडू आलाय आणि चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. सुरुवात केली आहे अजयने सांगितलंय की मैं हूं ना. आणि आता संघाच्या नक्कीच टाळ्यांचा आवाज देखील येतो खेळाडू कक्षातून. टाळ्या होणं फार महत्वाचं आहे. चौकाराने धावा झालेल्या आहे धावफलकावर 43 धावा. 5 चेंडू 15 धावा. पहा, अजयने जर हा सामना जिंकला ना, मग सन्माननीय पाहुणे विलास पाटील, बालू साहेब आणि प्रमोद भोईर आणि शैलेश पाटील साहेब या तिघांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. नंदू बनेगा सबका बंधू. पुढचा चेंडू कमबॅक होईल का? ओरपी चेंडू, पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो फेकला गेलाय. आता 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 45 धावा. अजूनही ते 13 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये जान आणली अजयने. पारितोषिक लागला गेलाय आणि पटकवेल का अजय? पाहूया आपण. 4 13 हा शुभ आकडा आहे, मात्र बनला तर शुभ होऊ शकतो सरोली टीम संघासाठी. नक्कीच कोणाचे 12 वाजतात, 13 कोणाचे वाजतील पाहूया आपण. 12:09 झाली आहेत. नंदू गोलंदाजी करतोय. ओरपी चेंडू, हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये नव्हे तर मैदानाच्या बाहेर मारण्यासारखा टाकला होता आणि त्याच्यावर आता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवर आणण्याचा प्रयत्न केला अजयला. वेलकम महेंद्र. खरबाव टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 धावाने धावफलकावर 47 धावा धावफलकावर होत आहेत. 1 मिनिट थांबायचं नंदू. आपण खेळाडूंना विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. सरोली टीमचे खेळाडू जे मैदानात उभे आहेत त्याने चला डगआउट मध्ये जायचं. आपण आयोजकांच्या सूचना आहेत. 3-11 मोठा फटका येईल का? ओहो, परफेक्ट यॉर्कर चेंडू. शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे फक्त आणि फक्त
एकच धाव लेग बायचा आलाय, म्हणजेच कंपल्सरी धावा बनवायच्या चौकार षटकारच मॅच इथून जिंकू शकतो आता, कारण की येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. काल गोल्डन 6 आला होता, नामदेवने एक गोल्डन 6 ठोकला होता. पुढचा चेंडू नंदूचा. ओ काय चेंडू टाकलाय गोलंदाजाने, आनंद साजरा केला गेलाय की आम्ही जिंकलोय म्हणून. आणि पहा सरोली टीमची सर्व पाठीरेखी जे आहेत मागच्या बाजूने घरच्या दिशेला जाताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो असाच खेळ आहे, तुम्ही जेव्हा जिंकता तुमचं कौतुक होत आहे, हारता तेव्हा सर्व निराश होत आहेत. साहब गुजरने के बाद अब लकीर पीटी जा रही है, कारण की हा सामना इथे जय बेताल कोपर संघाने जिंकले. सर्वात जास्त आनंद जर कोणाचा असेल तर हरेच, इथूनच तो सेलिब्रेशन करत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर मित्रांनो नाणेफेकी इथे झालेली आहे. कारभार संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जयदुर्ग सूर्य संघाने लगेच शतरक्षण लावून घ्या आपण. मित्रांनो मॅन ऑफ द मॅच चा गिफ्ट आहे. पहिला मॅन ऑफ द मॅच ठरला होता त्या खेळाडूला आपण देखील मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहे. सरोली टीमचा एक खेळाडू आहे, त्यानंतर कोपर संघाचा आहे. रणजित आपण यायचं व्यासपीठावर. रणजित आपल्याला गिफ्ट हॅम्पर दिला जाईल या व्यासपीठावरून. आपण स्वागत सन्मानाकडे बोलूया आपण, ज्याने या सर्व खेळाडूंची पाण्याची पॅच जी आहे नक्की बुजवली गेली आहे. आरवी एंटरप्राइजेस रमाकांत विनायक वाकडे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण करूया. विकास भोईर दादांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जात आहे. रमाकांत विनायक वाकडे ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेला, त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. आमचे कॅमेरामॅन आपण नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा चित्र घ्यायचंय. आरवी एंटरप्राइजेस आम्हाला स्पॉन्सर लाभलेले आहेत. त्यानंतर आई गावदेवी वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर हरीश गणेश पाटील यांच्या माध्यमातून बिस्लरी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यांना देखील विनंती करते आपण पुढे या. आपलं देखील स्वागत आणि सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. नक्कीच या व आपण हरीश गणेश पाटील ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेला, त्यांचा देखील सन्मान इथे आपण करतोय. खूप चांगला रंगतदार सामना यानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता स्वागत आणि सन्मान स्वीकारताना हरीश गणेश पाटील आई गावदेवी वॉटर सप्लायर. जर कोणाला कार्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल, बाटली जर पाण्याची पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा हरीश यांना, तुमच्या कार्याला पाणी पोचवलं जाईल. तर मित्रांनो आपण मॅच कडे वळणार आहोत. एक मेगा सत्कार आपण करूया. सन्माननीय विजय सदू भोईर साहेब उपस्थित आहेत, उपसरपंच. मित्रांनो एक मेगा सत्कार आहे म्हणून हा सत्कार थांबवला गेलाय. आयोजकांना विनंती आहे की आपण आपल्या सर्वांनी शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. विनायक इज अ मॅन ऑफ द मॅच. विनायक आपण देखील व्यासपीठावर येऊन सज्ज राहायचं आहे.